दिघोडे संघाने टॉस जिंकले आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। आरसीसी पेठ संघ बॅटिंग करणार आणि सलामीचे खेळाडू नमित आणि त्याच्या सोबतीला बंटी दाखल झाल्या। रात्रीचं क्रिकेट नेहमी पेठचं दमदार राहिलंय, परंतु समोर देखील तेवढाच तगडा संघ। पहिलाच बॉल आयुष कोहलीला आपण पाहताय, ओ पहिल्याच बॉल वरती चान्स निर्माण केला। रनआउटची संधी प्रयत्न पहा किती दमदार पाहायला मिळाले। आयुष कोहली हा देखील वेगवान गोलंदाज आहे। दिघोडे संघ म्हटल्यानंतर विश्वजित मेघनाथ ठाकूरला आपण पाहता, प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे मोठ्याचा आणि आज असं वाटलं की विश्वजित पहिल्या ओव्हर मध्ये दाखल होईल, परंतु आयुषला आज आपण पाहता। अभिजित छोट्याला देखील आज आपण स्क्वॉड मध्ये पाहतोय। विश्वजित दिसत नव्हता, परंतु पाहू शकता तुम्ही स्टंपच्या मागे पहिल्या षटकामध्ये नेहमीच तो पाहायला मिळतो, परंतु आज आयुषवरती जिम्मेदारी। ओ इथे इनसाइड आउट फटका चांगला बॉल निघाला थर्डमॅनच्या दिशेने बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना ओ लाजवाब फिल्डिंग। गावच्या क्रिकेटमध्ये खेळाडू जिद्दीने उतरतात, अगदी काय होईल याची पर्वा न करता तो बॉल अडवण्यासाठी पाहायला मिळाला खेळाडू। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, या बॉलवरती रन्स मिळाले टोटल 3 धावा आणि 3 धाव्याने धावफलक पुढे जाईल। पहिला डॉट, दुसरा 4, तिसरा 3 आणि 3 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 7 धावा। दिघोडे टीम फास्टर अँड फ्लोरियस गोलंदाजांची त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे। सध्या आपण आयुषचं पहिलं षटक पाहतो। बंटीसाठी हा बॉल ड्राईव्ह केला, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू उभा, सिंगल रन्स मिळेल, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल। 8 धावा। वरद 11 या नावाने जासईच्या क्रीडांगणामध्ये देखील दिघोडे संघ खेळला। आमचे मराठीचे उत्तम समालोचक विपुलजी पाटील यांच्या लाडक्या सुपुत्राचं वरद नाव आहे आणि आज त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतो। वरद 11 दिघोडे। सुरुवात चांगली झाली, 4 बॉल मध्ये 8 धावा। नमित स्ट्राइक एंड वरती, पुढचा बॉल ओ स्विचिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, रनआउटची संधी, ओ डायरेक्ट हिट, स्टंप वरती निशाणा साधायला हवा होता। पंचांचा इशारा, लेग बाईटचा एक एक्स्ट्रा रन्स। आयुषकडे वेग चांगला आहे, प्रचंड वेगवान गोलंदाज आणि अशा परिस्थितीमध्ये बॅट्समनने हे धाडस दाखवलं, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न। 5 बॉल मध्ये 9 धावा। शेवटचा बॉल आहे, पॉवर प्ले मध्ये पहिला एक चौकार पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर आयुषनं नियंत्रण साधलं। नेक्स्ट बॉल थोडस कमी गतीने टाकला, डीप मिड विकेट मध्ये चालला। दिघोडे टेनिस क्रिकेट मधला सर्वाधिक यशस्वी फिल्डर आहे, ज्यानं सध्या थ्रो केला, बाकअप दिलं विश्वजितनं। हो अन्यथा रन्स आले असता, एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक स्कोर पोहोचला डबल डिजिट मध्ये। विकेटचं खातं उघडू शकला नाही आयुष, परंतु पहिल्या ओव्हरच्या अखेरीस अवघ्या 10 धावा। ISPL मध्ये हा खेळाडू खेळला, बऱ्याचशा दिग्गज खेळाडूंच्या लिस्ट मध्ये विश्वजितचं नाव आपण घेतो आणि एवढाच दर्जेदार खेळाडू आहे। प्रचंड क्षमता असणारा विश्वजितला आपण स्टंपच्या मागे पाहतो, परंतु सध्या छोटे ठाकूर दाखल झालेत, अर्थातच अभिजित ठाकूर दुसऱ्या षटकामध्ये दाखल होतील। 4 षटकांची मॅच, पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा, परंतु सध्या प्रश्न पडला असेल प्रेक्षकांना देखील का विश्वजित बॉलिंग साठी येत नाहीये, कधी येईल बॉलिंग साठी हा देखील प्रश्न आहे, पण पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्यात। नेक्स्ट बॉल, अभिजित आलाय, पहिलाच फुल टॉस टाकलाय, छोट्याचं स्वागत मोठ्या केलंय, अगदी मोठ्या पद्धतीने केलंय। बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार, आलाय षटकार, रिफर केला, अंपायर्सनं मागणी केली तिसऱ्या पंचांची। प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे, पण हा पंचांनी कॉल केला आणि आपण टीव्ही अंपायर्स टेक्नॉलॉजीकडे जाऊया आणि योग्य तो निर्णयाची पडताळणी केली जाईल। पहिल्या बॉलवरती 10 आल्या, पण हा बॉल किती योग्य याची पाहणी सध्या थर्ड अंपायर्स करतायत।
चला साइड अँगल न चेक केला जाईल बॉल आणि डिसिजन अद्याप प्रलंबित आहे. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह संपूर्ण स्पर्धेला कव्हरेज करत असताना ही दमदार स्पर्धा, स्पर्धेची दुसरी रात्र, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, बिग बॅटल, मोठा सामना रंगला. फेअर डिलिव्हरी, चला फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील एक रिव्ह्यू आहे, फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे देखील एक रिव्ह्यू, कारण अद्याप दोन्ही संघांनी मागणी केली नाहीये. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल ऑन साइडला वळवला, लॉंग ऑनला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात, पोहोचतील बॉल वरती. तत्पूर्वी एक सिंगल. धावफलकावरती 17 धावा. चांगली स्टार्ट म्हणूया आरसीसी पेठची. दिवसा ते खेळाडू कमी क्रिकेट खेळतात, कारण बरेचसे त्यांचे खेळाडू कामानिमित्त जॉब वरती, ड्युटीवरती असतात, त्यामुळे दिवसा कमी क्रिकेट, पण तो रात्री प्रचंड क्रिकेट. चला शेकोटी कोणी पेटवली त्यांना मी विनंती करतोय. डोंगराच्या वरती जी शेकोटी पेटवली गेले ती कृपया विझवा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 17 धावा. ओ आडव्या स्टाईलनं वेगळ्या अनोख्या शैलीनं फटका मारलाय. बॉल निघाला फाईन लेग दिशेनं, सीमा पार. धावा मिळतील 4. 4 धावा. पा ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका ऑफ स्टंपला बऱ्याच पुढे निघाले आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. या फटक्यांसाठी टायमिंग हवं, ती कलात्मकता, कौशल्यता असायला हवी आणि त्याचं सर्व गुण संपन्न आपण बॅट्समन नमितला पाहू शकता. आता बॉल, आता टप्पा बदलला छोट्यानं, अगदी पडल्यानंतर थोडासा कट झाला बॉल, हालचाल पाहायला मिळाली, मुवमेंट घडली बॉल वरती आणि हे गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला डॉट बॉल देखील काढावे लागतील. अवघ्या 4 षटकांची मॅच आणि 4 ओव्हर मध्ये कितपत प्रवास राहणार आहे आरसीसी पेठचा. बंटी 4 बॉल 9, नमित 6 बॉल 11. ओ वेगळ्या स्टाईलनं आज वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खेळतायत नमित. बॉल चाललाय फाईन लेग दिशेनं. सध्या गोलंदाजालाच नव्हे तर फिल्डिंगला देखील खेळू लागलेत. आणखीन एक चौकार. 4 धावेनं धावफलक पुढे जाईल. 25 धावा लागल्यात. 25 रन्स, 25 धावा. टान्स बदलला खेळाडूंना शेवटच्या मोमेंटला. छोट्याचा बॉल चांगला होता, परंतु फटका त्याही पेक्षा अप्रतिम. लाजवाब बॅटिंग. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की पद्धत आली ते क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. फ्रंट फूटचा वापर, पायांची मुवमेंट, हालचाल तुम्हाला करावी लागते. गोलंदाजाला संभ्रमात ठेवल्या की कुठे खेळतील खेळाडू. 5 बॉल मध्ये आता अभिजितनं 15 दिल्यात. आयुषनं पहिल्या ओव्हर मध्ये 10 दिल्या. अद्याप शेवटचा बॉल आहे. अभिजित ठाकूर ओव्हर द विकेट. ओ रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॉल येईल इथून डॉट. फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या टीमनं आय थिंक रिव्ह्यूची मागणी केली. वाईट साठी देखील एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, त्यामुळे चला टीव्ही अंपायर्स येतील पुन्हा एकदा. तिसरे पंच. आपण चेक करूया. एनआर पॅनलला नेहमी आम्ही पंचांना खालीच पाहतो. ते नेहमी म्हणतात की आम्ही खऱ्या अर्थानं पिच वरचे कलाकार आहोत, त्यामुळे सातत्यानं ते कधीच जास्त स्टेजवरती थांबत नाहीत. हे देखील त्यांचं कौतुक करूया आपण, कारण ज्या मातीशी त्यांचा संबंध जोडले अंपायर म्हणून नेहमीच ते डिसिजन पाहिल्यानंतर देखील पंच खाली जातात. हे देखील आपण सातत्याने एनआर पॅनलचं कौतुक करतो. आमचे दीपकजी बोराडे सर असतील, शशी मेहर, भाविस्कर सर, नीरज राणावत, एनआर पॅनलचा संपूर्ण स्टाफ. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया नक्की या बॉलवरती काय घडलं आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं जो रिव्ह्यू घेतला का तो सक्सेसफुल राहील की अनसक्सेसफुल राहील. छोट्याचा हा बॉल. सध्या 25 धावा. शेवटचा बॉल होता आणि त्या बॉलवरती रिव्ह्यू घेण्यात आला. वाईट साठी हा रिव्ह्यू आहे आणि गोलंदाज समोर आले, त्यामुळे हा डिसिजन ऑन फील्ड डिसिजन राहील. गोलंदाज डॉट बॉल दिला पंचाने आणि निर्धाव चेंडू. चांगल्या टप्प्यावरती बॉल पडला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना धाव फलकावरती आरसीसी पेठ टीमच्या धावा लागल्यात. बिनबाद 25 धावा. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा. वैभव शेठ पाटील यांची वैभव संपन्न करणारी स्पर्धा म्हणूया. भव्य दिव्य आयोजन, 4 ट्रॉफ्या आणि एवढंच नव्हे तर मालिकावीरला आपण फ्रीज देतो आणि प्रितेश प्रत्येक मॅच, प्रत्येक रात्रीतलेच गुण आपण धरणार आहोत. हे देखील खेळाडूंपर्यंत आपण संदेश देऊया. एका रात्रीच्या तुमच्या धावा मी ग्राह्य धरू. 2 ओव्हरमध्ये 25 लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती ज्या खेळाडू बद्दल आपण मगासपासून चर्चा करतो, फायनली तो दाखल झाला. मोठे ठाकूर अर्थातच मोठ्या दाखल होईल. विश्वजित मेघनाथ ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ वेगाचा बादशाह आलाय, परंतु पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकला. व्हाईट बॉल ने केले सुरुवात.
12वे खेळाडू देखील हेच सांगतायत की थोडंसं इंजर्ड आहे, त्याच कारणास्तव पहिल्या ओव्हरमध्ये आला नव्हता. काही दिवसा अगोदर ISPL या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. प्राऊड ऑफ दिघोडे, प्राऊड ऑफ पुरण, प्राऊड ऑफ रायगड. वैभव शेठ पाटील यांचं आपण कौतुक करूया. काय दर्जेदार आयोजन केलं वैभव शेठ पाटील यांनी. विनोद शेठ पाटील गावठाण यांच्या वतीनं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 2222 रुपये. हो, पहिलाच बॉल 3 स्टंपच्या मधोमध पहिल्याच बॉल वरती विश्वजितनं विकेट पटकावले. फलंदाज बाद. 5 स्टंपच्या समोर बॉल आहेत आणि LBW पडले विश्वजित, पण टू बॉलची लाईन सोडली नाहीये. लाजवाब बॉल. शेकोटी ज्यांनी पेटवली त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, तुम्ही प्रेक्षकात थंडी सुरू आहे पण तू टॉवरच्या मागे जे शेकोटी पेटवली प्लीज विझवा ते, कारण कालच्या रात्रीपेक्षा आज थंडी थोडीशी कमी आहे. काल थंडीचा जोर जास्तच होता. 2.1 बॉल. विनोदजी पाटील जे गावठाणचे काल खेळाडू देखील पाहायला मिळाले. विनोदजी पाटील, विनोद स्पोर्टचे सर्व विनोदजी पाटील यांचं देखील फार मोठं योगदान आहे विश्वजितच्या सक्सेस मागे, कारण सातत्याने आपण विनोद स्पोर्ट्स गावठाण या टीम कडून विश्वजितला ऍज अ कॅप्टन म्हणून पाहिल्या. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विनोद स्पोर्ट्स संघासाठी हा खेळाडू खेळला आणि मोठ्या स्तरावरचा मोठा खेळाडू. विश्वजितचा पहिला बॉल वाईड आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती त्याने विकेट घेतली. सध्या नवीन खेळाडू दाखल झालाय सोहेल शेख. डावखुऱ्या हातातील एक विस्फोटक खेळाडू आहे. सोहेलचा स्टान्स 3 स्टंप पूर्णपणे दाखवून बॅटिंग करतो. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल बाहेर निघाला. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक आणखीन एक्स्ट्रा रन. एका धावेनं स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती 27 धावा. 12 बॉल मध्ये 25 होत्या, पण हे अभिजित ठाकूरच्या षटकानंतर विश्वजितचं षटक तुम्ही पाहता. या ओव्हर मध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न सध्या विश्वजित करतायत. विकेट मिळाली पण 2 एक्स्ट्रा बॉल देखील विश्वजितनं फेकलेत. वरदन विनोद स्पोर्ट्स दिघोडे या नावाने संघ आपण पाहता. चांगली कामगिरी आज करावी लागणार आहे संघाला. सोहेलचा फटका, इथे देखील फटका फसला जरूर, पण खेळाडू पासून बॉल दूर आहे. योगेश निघाला बॉल वर. तत्पूर्वी एक सिंगल मिळाली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा. 2.2 बॉलचा खेळ संपला. RCC पेठ. रातुंके कातील या संघाला अनेक समालोचकांनी उल्लेखलं, कारण या संघाने रात्रीमध्ये जास्त मॅचेस जिंकल्यात. रात्रीच्या बऱ्याचशा ट्रॉफ्या या संघाने जिंकल्यात. त्यामुळे रातुंके कातील रात्रीचं क्रिकेट या खेळाडूंना जास्त आवडतं आणि सध्या धावफलकावरती 28 धावा. 2.2 बॉलचा खेळ. विश्वजित कडे साऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष आहे, कारण हा खेळाडू देखील तेवढ्याच चर्चेमध्ये असतो. पुढचा बॉल. ओ, थेच तर्रार बॉल समोरून वळवल्या. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाजाची अगदी अफलातून गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. विश्वजितचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला. टप्पा वळवण्याची ताकद. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग. मागे छोट्या बॉल पकडू शकला नव्हता, एवढा प्रचंड वेग या बॉलवरती. अगदी वेगवान गोलंदाज. जासईच्या मैदानामध्ये देखील याच नावाने वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिघोडे या नावाने संघ खेळणाऱ्या येत्या 6 मार्चला ती स्पर्धा पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील विनोदजी पाटील, विपुलजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मागे गेले खेळाडू, पण तो चान्सच देत नाहीयेत विश्वजित. आपल्या गतीनं, आपल्या भन्नाट वेगानं फलंदाजाला अचंबित केलंय. फलंदाजांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केलाय. आणखीन एक फास्ट बॉल. विश्वजित ठाकूरची गोलंदाजी. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा. वाईटच्या 2 आल्या, पण तो एक विकेट देखील विश्वजित यांनी घेतले. 28 RCC पेठला धावांसाठी लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण सोपं नाहीये. दिघोडे टीमची बॅटिंग लाईनअप तेवढीच मजबूत आहे. ओ, दिघोडेच्या वेगवान गोलंदाज अर्थातच विश्वजित ठाकूरच्या विरोधात हे धाडस. आणि इथे 12 रन्स घेण्याचा प्रयत्न करतात, पण तो रन्स मिळणार नाही. बॉल येईल डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. 2.5 बॉलचा खेळ संपलाय. सध्या धावफलकावरती 28 धावा. सध्या 28 धावा. दिघोडे टीमच्या बॅटिंगचा मगाशी आपण विपुलजी उल्लेख केला. अभिजित, विश्वजित, आयुष चांगले बॅट्समन आहेत, पण ती योगेशचा सध्याचा फॉर्म हा देखील चर्चेचा राहिलाय. काही स्पर्धा आम्ही योगेशच्या बॅटिंग मध्ये पाहिल्या. चिरल्याच्या 2-3 मॅचेस ग्राउंड मध्ये ज्या खेळाडूंना धुमाकूलच घातल्या, त्यामुळे त्यांच्या विरोधात तुम्हाला धावांची गरज राहील. 4 ओव्हरची तुम्ही मॅच खेळता RCC पेठ, तर कमीत कमी 45, 48, 50 पर्यंत पोहोचणं फार अनिवार्य आहे. आणि का तिथपर्यंत पोहोचतील का, फार महत्वाची मॅच. याच्या अगोदर देखील सर्वाधिक मोठा सामना तुम्ही पाहिलात, ज्या टीमनं ठाणे जिल्ह्यामधील
वाकलन संघाला कालच्याच रात्रीमध्ये पराभूत केलं, पण तो रायगड मधला सर्वाधिक दर्जेदार संघ त्यांच्या समोर जसा उभा ठाकला, बामण डोंगरीनं नांदगावला पराभूत केलं. ओ रिव्हर्स स्वीप, आता अटेम्प्ट झाला, फटका चांगला पोहोचला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, कनेक्शन प्रॉपर आहे, बॉल जाईल सीमा पार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आरसीसी पेठ संघाची धावसंख्या 1 बाद 32 धावा. 3 षटकांचा खेळ संपला, 32 धावा धावफलकावरती. कालच्या रात्रीपेक्षा आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची चांगली गर्दी पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधात वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिघोडे हा संघ खेळतो. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये दाखल होतील गोलंदाज शुभम वाणी दाखल झाल्या. आणखीन एक यंगस्टर खेळाडू. अशाच एज मध्ये आम्ही आयुषला पाहिलं, युवा असताना अभिजित विश्वजितच्या मार्गदर्शनानं क्रिकेटमध्ये दाखल झाला आणि ज्या पद्धतीने आयुषनं झेप घेतली क्रिकेटमध्ये, उरण प्रीमियर लीग चॅम्पियन संघाचा तो कर्णधार होता. आणि सध्या आपण गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम वाणीला पाहता. 3 ओव्हर 32 धावा 1 विकेट. शेवटचं षटक आहे. सोहेल शेख जास्त शांत बसणारा खेळाडू नाहीये का, या ओव्हर मध्ये रन्स 18-20 जमा होतील का, आणि त्या महत्वाच्या आहेत. आता ओ समोर मारलाय ऑन साइडला, लॉंग ऑनला फटका फसलाय, सोहेलला देखील परतावं लागेल. दुसरा धक्का लागलाय टीम आरसीसी पेठ. लॉंग ऑनला जय होता आणि त्यांना टिपलाय हा कॅच. सध्या धाव फलकावरती धावा थांबल्यात. विश्वजितच्या शेवटच्या बॉलवरती 4 आल्या, परंतु जसा शुभम आलाय पहिल्याच बॉलवरती शुभमनं विकेट घेण्यामध्ये यश मिळवलं. धावफलकावरती फक्त 32 धावा, 32 लॉस ऑफ द 2 विकेट. आरसीसी पेठ नेहमीच या टीमची बॅटिंग कडक होत असते, पण तो आज बॉलिंग त्यांच्या विरोधात तेवढीच तगडी आहे. सर्वाधिक विस्फोटक गोलंदाजी. त्याच्यानंतर आपण विनर वर्सेस विनर सामने पाहणार आहोत, त्यामुळे तयारीत राहा. पहिली मॅच जिंकणारा संघ होता इच्छापूर्ती इच्छापूर्ती वाशीगाव संघ. आपण सज्ज व्हा. आणि श्री दत्त भातांड त्यांना पुढच्या मॅच मध्ये खेळायचे. आणि प्रितेश प्रत्येक मॅच आपण 4 ओव्हर्सच पाहतोय. पुढचा सामना देखील 4 षटकांचा असेल आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो निष्ठा 11 जीवदानी बामण डोंगरी संघाच्या विरोधात खेळेल. निष्ठा पॅकर्स ह्या नावाने आज संघ खेळतो बामण डोंगरी. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे त्यांना बामण डोंगरीच्या विरोधात फाईट करावी लागेल. 3.2 बॉल 32 ला 2 विकेट. पुढचा बॉल घेऊन शुभम वाणी तयार. वेगवान बॉल आपल्या बॉलिंगनं प्रत्युत्तर केले. फलंदाजांना चान्सेस देत नाहीयेत. लेग बायचा इशारा. एक एक्स्ट्रा रन एका धावेनं. सध्या डबल तिरी तुम्ही पाहता. ओव्हर्स देखील तशाच झाल्यात. 3.3 शुभमचं हे षटक आहे. चांगल्या गतीनं बॉलिंग करतो. चांगलं रिदम आहे. हाय बॉटम ऍक्शन. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. आणि सध्या विपुल पाटील विनोद पाटील खुश असतील गावठाणचे की ज्या पद्धतीने संघ सध्या खेळतोय. धावांना आला बसला, ब्रेक दिला. धाव फलकावरती 33 धावा. शेवटचं ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये धावा जमा कराव्या लागतील. ओ इथे गॅप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पलटात. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. 2 खेळाडूंच्या मधोमध निघालाय. क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 पूर्ण केल्यात आणि पाहता पाहता 3री देखील झाली पूर्ण. किती चपलाई खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. 3 धावा मिळतील. 3 धावेनं स्कोर पुढे जाईल. 36 धावा. पण तो बाउंड्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत टार्गेट मोठा बनला जाणार नाही. नमित एकटा लढल्यात. 13 बॉल मध्ये त्यानं 22 काढल्यात. तन्वीर 2 बॉल खेळल्या, त्याच्या बॅटमधून रन्स आल्या नाहीयेत. नमितचं कौतुक करूया जो सलामीसाठी आला. 13 बॉल मध्ये ज्यानं वेगवान गोलंदाजीच्या विरोधात 22 काढल्यात. शेवटचे 2 बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम वाणी. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय. ही चुकी केले बॉलरनं आणि याच फटक्याच्या प्रतीक्षेत होता आरसीसी पेठ संघ. बॉल आलाय सीमारेषेच्या पलीकडे. मच निडेड सिक्सर. तन्वीर शेखच्या बॅट मधून हा लांब लचक फटका मोजून मापून तोलून मारला. रन्स मिळते 6. तन्वीरच्या बॅट मधून रन्स धाव फलकावरती लागले. 42 रन्स 42 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल.
प्रितेश आपण चर्चा केली 45-48 बनल्या तर चॅलेंज होऊ शकतात आणि तेवढ्याच धाब्यांची गरज देखील होती. शेवटचा बॉल अद्याप का शेवट गोड करतील आरसीसी पेठ. सध्या 42-2 शुभमने टाकलेला हा फुल टॉस बॉल तिथे चांगला फटका एक्झिक्यूट केला. हे क्रीडांगण आम्ही षटकारांचंच मैदान असं संबोधतो. जेव्हा जेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये आलो इथे स्पर्धा पाहिल्यात तेव्हा षटकारच जास्त पाहायला मिळालेत. फक्त 4 ते 5 दिवसामागे गेलात तर बेलपाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा या क्रीडांगणामध्ये खेळवली गेली जिथे षटकारांचा विक्रमच रचला गेला. शेवटचा बॉल आहे 42 धावा बनल्यात. शेवटचा बॉल फटका फसला लॉंग ऑनला खेळाडू पोहोचलाय फिल्डर डाऊन दी बॉल टिपला जाईल कॅच धक्का लागेल आरसीसी पेठला तिसरा. 42 वरती पहिल्या इनिंगला समाप्ती झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 42 काढल्यात आणि वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिगोडे संघाला 24 बॉल 43 ची आवश्यकता. 24 चेंडू 43 धावा. 43 चा करायचा पाठलाग. चला टॉस साठी संपर्क साधा. इच्छा स्फूर्ती वाशीगाव झालाय का? ओके अगोदर टॉस केला होता आपण. यस ती मॅच झाली नव्हती. खेळाडू मैदानामध्ये उतरले देखील वाशीगावचे परंतु बातान संघाचे फलंदाज गेले नव्हते त्यामुळे आपण पुढचा सामना सुरू केला. आता पुढच्या मॅच मध्ये आपण विनंती असणाऱ्या इच्छापूर्ती वाशीगाव टीम जर तुम्ही फिल्डिंग करत असाल तर फिल्डिंग साठी जशी इनिंग संपेल मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि आम्ही विनंती करू बॅटिंग करणाऱ्या टीमला की आपण खेळाडू कक्षाच्या समोर यावं. आमच्या मान्यवरांचे बॅनर्स तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहता. अतुल शेठ बोईर कुंडेवाल, सुनीलजी पारधी मानघर, रमण शेठ पाटील, मयूर शेठ घरत, बरीच मंडळी पुढच्या 2 रात्रीमध्ये येणार आहेत. मग अशी वैभव शेठ पाटील आमच्या सोबत जोडले गेले. त्यांनी हेच सांगितलं की उद्या पाहुणे जरूर येतील या स्पर्धेमध्ये. स्पर्धेची दुसरी रात्र अर्णवचा फोटो आहे. त्यानंतर सतीश मात्रे बेलपाड्याचे सिंगर यांचा देखील फोटो पाहायला मिळाला. नगरसेवक चषक वैभव शेठ पाटील पुरस्कृत माजी उपसरपंच बेलपाडा 11 बेलपाडा अर्णव 11 न त्यांना साथ दिली. आशिष असतील आमचे मित्र. प्रत्येक रात्रीमध्ये चांगलीच कामगिरी प्रेक्षकांपर्यंत देखील ते पोहोचतात. कुठे शेकोटी पेटवली की नाही याची पडताळणी प्रेक्षकांना सूचना देत आहेत. अगदी VIP वरती अगदी बसणारे प्रेक्षक त्यांना देखील आम्ही सांगू शकतो की मॅचचा आपण आनंद घ्या परंतु ज्या स्थितीमध्ये ज्या स्टेजवरती वरती आपण बसलात काळजी घ्या आपली स्वतःची देखील. केतन मात्रे वाकलनचे खेळाडू आहेत त्यांचा बॅनर पाहायला मिळाला. संदेश गोंदली बामण डोंगरीचा एक विस्फोटक खेळाडू मागच्या मॅच मध्ये देखील तो खेळला. संदेश गोंदली आशिष त्यांच्या बॅटिंगचे फार मोठे फॅन आहेत. आशिष कडू केतन संदेश गोंदली यांना आम्ही विनंती करतो आपणास विनंती करतायत आशिष या आपण पुन्हा एकदा मंचावरती. भारताचा बायकर सम्राट टेनिस क्रिकेट मधला केतन मात्रेचं बरेच जवळचं नातं राहिलंय बेलपाडा गावाशी. अनेक वेळेला बेलपाडा गावामध्ये केतन मात्रे येताना पाहायला मिळतो. चला सलामीचे खेळाडू तयारीत राम मैदानाच्या आतमध्ये दाखल करूया. सलामीच्या खेळाडूंना 24 बॉल 43 धावेची आवश्यकता. मी बेलपाडकर या चॅनलचे फाउंडर गणेश कोहली यांचा देखील बॅनर पाहायला मिळाला. त्यानंतर सतीश पाटील, विलास मात्रे असतील, अभय मात्रे, ऋतू इंटरप्राइजेस सर्व यांचा देखील बॅनर आपण पाहतो. पंकज कडू त्यानंतर प्रकाश कडू यांचा देखील बॅनर आहे. संतोष मात्रे, सोजीर ठाकूर, जयेंद्र ठाकूर मगाशी अरविंद दादा तांडेल यांचं आगमन पाहायला मिळालं. सध्या ऑन द स्क्रीन त्यांचा बॅनर आहे. भूषण असतील, भूषण ठाकूर. चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतो. दिगोडे टीमचा आम्ही लक्ष वेधतो. बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये कारण वेळेची फार मर्यादा आहे या स्पर्धेमध्ये. 1 वाजून जवळजवळ आता 13 मिनिटं झालीत. प्लीज खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चांगला संघ आहे वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिगोडे मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकाल ज्या खेळाडूंना सध्या यंदाच्या हंगामामध्ये आपल्या बॅटिंगचा बोलबाला दाखवलाय तो योगेश कोहली दाखल झाला आणि त्याच्या सोबतीला मिस्टर JPL जुन्नर प्रीमियर लीग सर्वच पारितोषिक दिगोडे गावामध्ये घेऊन आला तो विश्वजित ठाकूर दाखल झाला. चोवीस बॉल 43 धावेचा पाठलाग.
जय बापदेव वेशवी चे खेळाडू आमचे मित्र सुमित कडू यांच्याकडून पारितोषिक आहे. जर योगेशनं लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार मारले तर त्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फार मोठी ऑपॉर्च्युनिटी संधी आहे योगेशला. 2 बॉल 2 षटकार 2000 रुपये मिळणार आहेत. चला आरसीसी पेठ फिल्डिंग लावून घ्या. सलामीचे खेळाडू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पण तो हार न मांडणारा संघ आहे प्रितेश. खेळायचं तर जिंकण्यासाठी एका डेफिनेशन नेहमी हा संघ खेळताना पाहायला मिळाला. येणारे 24 बॉल 43 धावा. चला अंपायर्स आयोजक सांगतायत की खेळाडूंना अलर्ट करा, स्पीडअप देऊया मॅचला, कारण अद्याप आपल्याला याच्यानंतर जवळजवळ 3 मॅच पूर्ण करायचे आहेत. 3 मॅच आणखीन राहिलेत. 24 बॉल 43 धावेची आवश्यकता. स्पर्धा कव्हर करत असताना आमचे संपूर्ण नॅशनल स्पोर्ट्स कॅमेरामॅन ऑपरेटर आमच्या समेत प्रितेश मात्रे जोडले गेलेत. याच गावचे भूमिपुत्र जे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि डीजे मॅडी असतील. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही विपुलजी पाटील सरांचा आवाज ऐकता. तदनंतर देव डाकी सर बोरखार हे देखील जोडले गेले संपूर्ण रात्रीमध्ये. सर्वांचंच विशेष स्वागत करूया दुसरी रात्र स्पर्धेची. आणि अद्याप 2 रात्रीचा प्रवास या स्पर्धेला करायचा आहे. 24 बॉल 43 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला बंटी जोशी. बंटी पहिल्याच ओव्हर मध्ये विरोधकांना घंटी वाजवून देतील का, हे फार महत्वाचं राहील. कारण जर पहिल्या ओव्हर मध्ये विकेट आल्या दबाव वाढू शकतो, परंतु सहजासहजी विकेट मिळणार नाही. आपल्या तंत्रशुद्ध बॅटिंगनं आपल्या गुणवत्तेनं ओळखला जाणारा विश्वजित दाखल झाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल, विकेटची चर्चा. ओ कॅच सोडलाय पहिल्याच बॉल वरती. विश्वजित सारख्या खेळाडूला जीवनदान. बॉल सीमा पार. 4 रन. कदाचित सोडलेला कॅच आज झोपू देणार नाहीये खेळाडूला. पहिल्याच बॉल वरती बंटीने यश मिळवलं, परंतु फिल्डरनं साथ दिली नाहीये. नेहमी प्रितेश मी म्हणतो बॅटिंग बॉलिंग त्याच्याबरोबर फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला उंच व्हावा लागतो. फिल्डिंगचा स्तर फार महत्वाचा आहे. विश्वजितचा कॅच सोडला. पाहूया किती महागडा ठरेल आता सामना. 23 बॉल 39. पुढचाच बॉल समोरच्या दिशेनं मिड ऑन वरून बॉल लॉंग ऑनला चालला. क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग ऑफ वरून. तत्पूर्वी एक धाव घेण्याचा पर्याप्त वेळ देखील. एका धावेनं स्कोर पुढे जाईल 5 धावा. परंतु पहिल्या बॉल वरती जसा फटका आला दिगोडेच्या पाठीराख्याने श्वास धरून ठेवला होता. जर विकेट आली असती तर दबाव दिगोडे संघाला चांगलाच झेलावा लागला असता या मॅच मध्ये. आणि विश्वजित असा खेळाडू आहे जो राहिला 2-3 षटके तर मॅचचं चित्र कदाचित बदलवू शकेल. दाखल झाला योगेश कोहली. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 5 धावा. सध्या बऱ्याचशा खेळाडूंचा खेळ एकमेकाला ठाऊक आहे. एकमेकांच्या समवेत दिवस रात्रभर खेळत असतात. पण मगाशी खेळाडू थोडासा फाईन होता, आता डीप मिड विकेट मध्ये लावला. योगेश साठी फील्ड तिकडे आपण लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे. ओ इथे देखील चान्स. प्रयत्न केला डायरेक्ट हिट. 50-50 अगदी चान्स होता खेळाडूला देखील. विश्वजितनं प्रयत्न केला पोहोचण्याचा. एक सिंगल आपण ऍड करतो. तिसऱ्या बॉल वरती रिक्स घेताना पाहायला मिळाले विश्वजित. 21 बॉल 37 आवश्यकता. मॅच मध्ये मजा येईल जसा जसा सामना पुढे जाईल. विनय शेठ म्हात्रे साहेब दिगोडे गावचे उरण प्रीमियर लीगचे अगदी यशस्वी संघ मालक विनय शेठ म्हात्रे यावा आपण मंचावरती. आपला आम्ही सहर्ष स्वागत करू. आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या समवेत सुमितजी साहेबांना देखील विनंती असणार आहे. ओ पुढच्याच बॉल वरती. चला जास्त वेळ ठेवू दिलं नाही विश्वजितला खेळपट्टीवरती. विश्वजित ठाकूर होतील झेलबाद. नवीन खेळाडू दाखल होतील अभिजित ठाकूर. अर्थातच छोट्या दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. विश्वजित बाद झाले 6 वरती. पहिला खेळाडू बाद. सध्या 20 बॉल 37 धावेचं समीकरण. मॅच रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाहीये. चला आयोजक विनंती करतात ऑपरेटरला आपण यावं. आशिष आणि मॅडी मध्ये प्रचंड प्रेमाचे चांगले संबंध आहेत हे नेहमी आम्ही पाहतो. 4 बॉलचा खेळ संपला. 6 वरती एक खेळाडू बाद.
शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक असलेल्या ओव्हरमध्ये पुढचा बॉल. ओ बॅट चेंज, मागे चालला बॉल पण तो खेळाडू तैनात द्या, रन्स मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. हे षटक देखील चांगले. 5 बॉल मध्ये बंटीनं अवघ्या 6 दिल्यात. प्रितेश पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा 4 आल्या असंच म्हणूया, कारण तिथे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळणार होती, तिथे चौकार सोडला. बंटी आज गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. बंटीनं अनेक स्पर्धांमध्ये बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती आरसीसी पेठला पुढे नेलं. आरसीसी पेठचा मुख्य खेळाडू सध्या बॉलिंग करतोय. आणखीन एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे, चांगला बॉल. पोहोचलेत खेळाडू, सुरक्षित असतील. सुरुवातीला मध्ये आले पण त्याच्यानंतर प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्यात 7. आता चेसला मजा येईल. शेवटचे 18 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 36 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 12च्या सरासरीने वाटचाल करायची. 36 धावेची आवश्यकता. परंतु दोन्ही असे खेळाडू आहेत जे कधी सामन्याला टर्न करण्याची ताकद ठेवू शकतात. अभिजित ठाकूर आणि त्याच्या सोबतीला आपण योगेशला पाहतोय. 18 बॉल 36 धावा. दुसऱ्या क्रमांकामध्ये दाखल झालेत गोलंदाज शहबाज शेख. आणखीन एक टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव, अगदी वेगवान गोलंदाज म्हणून शहबाजची ओळख आहे आणि तो दाखल झाला. त्याच धाकटीचे आणि त्याच ताकदीचे खेळाडू आज पाहायला मिळतात. मगाशी आपण नांदगाव बामणडोंगरीची मॅच पाहिली. बॅटल ते चांगलं रंगलं आणि या मॅच मध्ये देखील बिग बॅटलच म्हणूया. दोन्ही ताकदवार संघ. सामना आता बनला. 18 बॉल 36 धावेची आवश्यकता. इथे आणखीन 1-2 विकेट हव्यात, त्या अर्थातच आरसीसी पेटला. पण तो दिगवडी टीमचे पाठीराखे म्हणत असतील अभिजितच्या बॅट मधून 10-15 रन्स आल्या तर टार्गेट आणखीन सोपं राहील. 18 बॉल 36 धावा. पाठीराखे दोन्ही संघांच्या चांगल्या संख्येने उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. दिगवडीच्या विरोधात आरसीसी पेठचे मॅच 18 36. ओ फुल टॉस बॉल, शॉर्ट सिलेक्शन चुकलं अभिजितचं. आता चान्स मिळेल धाव घेण्याची संधी. खरंच गरज होती का फास्ट थ्रो फेकण्याची, कारण बॅट्समन पोहोचले होते आणि ही रन्स म्हणूया ऍड करूया आपण दिगोडे टीमच्या नावावरती. वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिगोडे. 9 धावा. एक खेळाडू बाद झाला. 17 बॉल 34 धावा. प्रत्येक बॉल वरती कॅल्क्युलेशन गणित थोडस बदलताना आपण पाहत आहे. 17 बॉल 34. थोडासा जास्त जोरातच थ्रो आला. शेहबाजची रिॲक्शन हेच सांगते, कारण जवळ होते खेळाडू मिड ऑफला, त्यानं फास्ट थ्रो केला आणि थोडीशी दुखापत देखील पाहायला मिळाली. परंतु पॉवर प्लेचा आता बंधन नाहीये. फिल्डिंग पॉवर प्ले म्हणूया. पहिल्या पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बंटीनं बॅट्समनला हलूच दिलं नाहीये. परंतु हे षटक. 17 बॉल 34 धावा. आडव्या बॅटनं मारलाय. या हंगामामध्ये योगेश कोहलीला रोखणं कठीणच बनलंय. बॉल चाललाय सीमा पार. कोहलीची ताकद. आणखीन एक षटकार. दोन षटकार लगातार आले, त्यामुळे 2000 रुपयाचे कॅश प्राइज. अर्थातच सुमित कडू वेशवीचे त्यांना आम्ही विनंती करू कॅश प्राइज घेऊन या. आशिष कडूंकडे आय थिंक जमा केले ते 2000 रुपये. वेशवीचे पाठीराखे. दिगोडेच्या योगेशवरती प्रचंड प्रेम. सामना चांगला सोपा झाला. 15 बॉल 22 धावा. ओ इथे फटका चांगला. इनफिल्डला बेदून बॉल चाललाय कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं. मागच्या 2 बॉल वरती ताकद, या बॉल वरती नजाकत. योगेश कोहलीचा हाहाकार. बॉल सीमा पार.
प्रितेश डिजिटल बॅनर्स सर्व प्रितेश आपलं स्वागत आहे दिगोडे गावच्या या व्यक्तिमत्वाला आपण पाहताय मंचावरती कमी गतीने टाकला जो शहबाज आपल्या फास्ट बॉलिंग साठी ओळखला जातो पण तो त्याच्या मुख्य अस्त्रालाच माडी मार बसला त्यामुळे आता गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं बॉल आलाय डॉट चांगली बॅटिंग केली योगेशनं आणि सामना आता 13 बॉल अवघ्या 18 धावेची आवश्यकता 13 चेंडू 18चं समीकरण शेवटचा बॉल आहे शेवटचा चेंडू शेवटच्या बॉलची प्रतीक्षा करूया शेहबाजचं हे षटक चांगलेच महागडे ठरलं अशीच धाव संख्या 2 ओव्हरमध्ये 25 दिघोडेची देखील आरसीसी पेटची देखील होती जेव्हा प्रथमतः ते बॅटिंग करत होते 12 बॉल मध्ये त्यांनी 25 काढल्या पण तिथे 11 बॉल मध्ये 25 आहेत पुढचा बॉल आडव्या बॅटनं मारला डिपेंड विकेटचा खेळाडू पोहोचेल तत्पूर्वी एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याची घंटी रिक्स घेतली परंतु शेवटच्या क्षणाला छोट्यानं कॉल केला की खरंच घाई करण्याची गरज आहे का आणि चांगलाच कॉल म्हणूया रन्स मिळेल एक आता सामना बदलेल शेवटचे 12 बॉल आणि या दिघोडे संघाला अर्थातच वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिघोडे संघाला आणखीन 17ची आवश्यकता सणांना महत्व देखील गाण्यांमुळे देखील प्राप्त होतं प्रितेश जर सत्यनारायणाच्या पूजेला जर ते भक्तिगीतं आली नसती तर पूजेला तेवढा महत्व राहिला नसता लग्नांमध्ये जी जुनी गाणी आहेत ती नसती तर लग्नांना तेवढी मॅडी मजा आली नसती आणि होळीची आपण अगदी सुंदर अशी गाणी ऐकता 12 बॉल 17 धावेची आवश्यकता आज मॅडी आमच्या सोबत जोडले गेलेत एक ऑपरेटर क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांचं मोठं नाव राहिलं डीजे मॅडी आज एंटरटेनमेंट करत असताना संपूर्ण प्रेक्षकांचं 12 बॉल 17 धावा नेहमीच त्यांच्या ऑपरेटिंग साठी चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत असतो 12 चेंडू 17 धावेची आवश्यकता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत ओ बॅटची एज इथे फटका फसलाय खेळाडू होतील झेलबाद समीकरण आता शेवटच्या 11 बॉल 17 धावा मॅच अद्याप संपली नाहीये अशाच परिस्थितीमध्ये सातत्याने आरसीसी पेट संघाने सामने जिंकलेत पण हीच आम्ही चर्चा केली की एका पाठोपाठ एक चांगले खेळाडू आहेत दिघोडे टीम मध्ये उरण प्रीमियर लीग मागच्या काही दिवसामध्ये स्पर्धा पार पडली आणि त्या संघाचा चॅम्पियन कर्णधार सध्या दाखल झाला आयुष साठी देखील पारितोषिक आहे 2000 रुपये 2 षटकांसाठी सुमित कडू वेशवी गावचे आणि त्यांचा संघ नेहमी आम्ही पाहतो बापदेव क्रिकेट क्लब वेशवी या संघाचे ते खेळाडू आहेत सुमित ज्यांच्या वतीने पारितोषिक लावण्यात आले ज्यांच्या वतीने या स्पर्धेला सायकल देखील पुरस्कृत करण्यात आले सुमित कडू यांचं चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं पण तो सामन्याकडे जाऊया 11 बॉल 17 धावेची आणखीन आवश्यकता चांगली मॅच प्रेक्षक एन्जॉय करत असताना या मॅचला 11ला 17 ओ इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला एक सिंगल बॅकअप रन्स मिळू शकते पण तो सुरुवातीची पहिली रन स्लो घेतली आणि लेग बाईटचा इशारा पंचांचा एक एक्स्ट्रा ऍड करूया आपण एका धावेने सामना बदलेल 10 चेंडू 16 धावा अशा परिस्थितीमध्ये पेटचे पाठीराखे म्हणत असतील 1-2 डॉट बॉल आणखीन आले तर प्रेशर दिघोडे संघावरती जाईल पण ते एखादा बाउंड्री स्ट्रोक आला चौकार षटकार तर दिघोडे संघ पुढे जाणार आहे अग्रेसर राहू शकतो दिघोडे 10 बॉल 16 धावेची आवश्यकता
ओ स्विंग अँड मिस, मागून खेचला बॉलला आणि त्याच्यानंतर गती पाहायला मिळाली. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी यशस्वी राहिलेत. त्यांच्याकडे असणारा नॅचरल स्विंग, त्यांच्याकडे टर्न करण्याची धमक, चांगल्या टप्प्यावरती बॉल. आता सामन्याची चुरस वाढताना पाहायला मिळते. 9 चेंडू सामन्यात जिंकण्यासाठी अद्यापही कंपल्सरी 16 धावेची आवश्यकता. छोट्या तयाऱ्या, 9 बॉल 16 धावा. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो गोलंदाज जिशान शेखला. शेखनं अगदी कमबॅक केलं. मागच्या ओव्हर मध्ये 18 आल्या, परंतु इथे जिशानला चांगली बॉलिंग करायची आहे. 9 बॉल 16 धावा. ओ परफेक्ट यॉर्कर, बाल बचावलेत. बॅट शेवटी पोहोचली. एक पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड कडे निघालाय छोट्या, आणि इथे लाऊडली अपील. थर्ड अंपायर रेफर केल्या. का सुरक्षित असतील का आता खेळाडू? ज्या पद्धतीने धावताना पाहायला मिळाल्या, कॉन्फिडन्स तर पाहायला मिळतो की सुरक्षित आहेत. परंतु टीव्ही अंपायर्स कडे आपण जाऊया. काय या बॉल वरती 2 धावा पूर्ण झाल्यात की नाहीयेत याची पडताळणी केली जाईल. क्विक थ्रो, अगदी चांगलं जज केलं विकेट किपरनं. बॉल स्टंप वरती निशाणा साधला. असे जेव्हा कनेक्शन येतात तेव्हा महेंद्रसिंग धोनीची आठवण होते. अनोख्या शैलीनं बॉल स्टंप वरती पाठवलाय. परंतु पाहूया अभिजित ठाकूर प्रॉपिंग क्रीज मध्ये आलेत की नाहीयेत याची पडताळणी सध्या आमचे तिसरे अंपायर करतायत. डिसिजन पेंडिंग आहे आणि निर्णयाची सारेच जण प्रतीक्षा करतात. अगदी फार मोठा निर्णय आणि सध्या तो ऑन द स्क्रीन. पंच पडताळणी करतील. निर्णय फार महत्वाचे आहेत, त्यामुळे आपण योग्य निर्णय टीमला देणार आहोत. त्याची पडताळणी आपण करतो. नॅशनल स्पोर्ट्स या लाईव्हच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा वापर अगदी झूम करून बॉलची पडताळणी करतायत. समीकरण जे पाहताय तुम्ही, डेंजर एंड कडे निघाले खेळाडू. पण तो फिल्डिंग लावून घ्या आरसीसी पेट टीम. आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू, कारण दुसरी रात्र आहे. कालच्या रात्रीमध्ये ठीक 4:30 वाजले. आज आणखीन 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सध्या रात्रीचे 1:30 होत आहेत आणि हा निर्णय सध्या प्रलंबित आहे. बऱ्याचशा अँगलने आपण हा निर्णय पाहतो आणि योग्य तो निर्णय हा पंच देणार आहेत. नॉट आउट. खेळाडू पोहोचलेत टॉपिंग क्रीज मध्ये. अगदी क्लोज मोठाच निर्णय होता आणि जरूर वेळ लागला आणि योग्य तो निर्णय पंचांनी पोहोचवला. धावा मिळतील या बॉल वरती. टोटल 2 धावा आपण ऍड करूया. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या तुम्ही हा बॉल पाहता. शेवटच्या क्षणाला बॅट पोहोचली छोट्याची आणि स्टंप वरती निशाणा साधला. विकेट किपरचं देखील आपण कौतुक करूया, परंतु त्या अगोदर पोहोचलेत खेळाडू. 2 धावा मिळाल्या आणि आता सामना बदलेल. 8 बॉल 14 धावा. 8 बॉल 14. बॅटची एज गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक सिंगल. 7 बॉल 13 धावा. असे सामने नेहमीच हाय व्होल्टेज देखील बनलेत. शेवटच्या ओव्हर पर्यंत संघर्ष आणि शेवटच्या बॉल पर्यंत वरद अँड विनोद स्पोर्ट्स दिघोडे अशी लढत आपण पाहताय आरसीसी पेटच्या विरोधात. सामन्यामध्ये आता जिंकण्यासाठी शेवटचे 7 बॉल 13 धावेची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये ही देखील खासियत राहिली. प्रत्येक कॉमेंटेटरला एक पूर्ण मॅच करावी लागते. त्याच्यानंतर 2 मॅचचा ब्रेक प्रत्येक कॉमेंटेटरला. ओ इथे फटका फसलाय. मॅच मध्ये अद्याप ट्विस्ट निर्माण झाला. आता समीकरण शेवटचे 6 बॉल. मॅच जिंकण्यासाठी दिघोडे संघाला आणखीन 13ची आवश्यकता. आयुष कोळी झालाय झेलबाद.
ज्यांचं आगमन आपण मंचावरती पाहत आहे ते सन्माननीय प्रितेश पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला डिजिटल बॅनर बनवण्यात आले. जे तुम्ही या बाउंड्रीच्या बाहेर बॅनर पाहताय, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे असणार आमचा संपूर्ण मोठा बॅनर, त्यानंतर टॉस बॉक्स ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आले ते प्रितेश पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. प्रितेश डिजिटलचे सर्व एस आशिष यांना आपण पाहताय सन्मान करत असताना. मगाशी मी माडी उल्लेख केला पोलीस गट त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतो. मॅडीचे आणि आशिषचे चांगले जवळचे संबंध आहेत. गत वर्षी आम्ही स्पर्धा पाहिली तेव्हा या दोन्ही युवकांमध्ये चांगला संवाद पाहायला मिळाला. 6 बॉल 13ची आवश्यकता. चला फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्हाला आता 13 वाचवायच्या आहेत, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला का सामना कठीण होईल का? 13 धावेची आवश्यकता. अभिजित आहेत अद्याप खेळपट्टीवरती, बॉलिंग ट्रॅक वरती. अनिल पाटील दाखल झालेत. अनिल पाटील शेवटचं षटक आहे. 6 बॉल 13 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल कॅप मध्ये चालला बॉल दणदण करत बाउंड लाईनच्या दिशेनं खेळाडू पोहोचला डीप कव्हरला. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. 2 धावेनं सामना पुढे जाईल. अभिजितचा अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं फार गरजेचं राहणार आहे, का तो विजयाचा हिरो ठरेल का या मॅचला फिनिश करून बाहेर येणाऱ्या. 5 बॉल 11ची आवश्यकता. नवीन खेळाडू दाखल झाले, त्याच्या सोबतीला क्रिश कोहलीला आपण पाहता. सध्या 5 बॉल 11ची मॅच हाय व्होल्टेज मॅच बनले. 43 असताना देखील किती तगडा संघर्ष केलाय पेट संघानं. ओ वेगवान बॉल, आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब सामना. आता सामना जिंकण्यासाठी 4 बॉल 11 धावेची आवश्यकता. रख हौसला और मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर और समंदर भी आएगा. टक्कर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. डेफिनेटली आता सामन्याची मजा वाढली. 4 बॉल 11 धावेची आवश्यकता. ओ आणखीन एक वेगवान बॉल, आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग करतात गोलंदाज अनिल पाटील यांचं कौतुक करूया. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. आता दबाव वाढलाय छोट्यावरती. मागच्या 2 बॉल मध्ये रन्स आली नाहीये. आता सामना 3-11. महत्वाचा बॉल. 3 बॉल 11 धावेची आवश्यकता. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटनं मारला ऑन साइडला. रन्स मिळेल. एक सिंगल. बाउंड लाईनच्या दिशेने चाललेत खेळाडू, पण अवघी एकच धाव. याचसाठीच तर रातून के कातील म्हटलं जाते या संघाला. आणि पुन्हा एकदा ते सिद्ध करत असताना आता सामना शेवटचे 2 बॉल 10 धावेची आवश्यकता. थंडगार वातावरणामध्ये मॅच तर चांगलीच गरम झाली आहे. आता 2 बॉल 10 धावेची आवश्यकता. अफलातून सामना. 43 काढायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये रन्स आल्या तब्बल 19 धावा. परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये सामना बदलला. फक्त आल्या 4 धावा आणि 6 मध्ये जवळजवळ 13ची आवश्यकता असताना 4 बॉल मध्ये अवघ्या 3च दिल्यात. आता सामना 2 बॉल 10 धावेची आवश्यकता. बॅट्समन क्रिश कोहली दाखल झाला. 2 बॉल 10 धावा. हा बॉल महत्वाचा. काही झालं ते प्रितेश कमीत कमी 4 तरी यायला हव्यात, जेणेकरून लास्ट ओव्हर बॉल वरती 6 राहतील. का या बॉल वरती मोठा फटका पाहायला मिळेल का? 2 बॉल 10. आडव्या बॅटनं मारलाय फटका चांगला आणि प्रतिस्पर्धी टीमला सांगत असताना की रिस्का सुनेगा के गाना. बॉल सीमा पार. 4 रन. आता शेवटचा 1 बॉल 6 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. अफलातून सामना रंगलाय. षटकार आला तर दिगोडे संघ जिंकेल, परंतु जर 4 आल्या 2 आल्या डॉट बॉल आला तर आरसीसी पेट बाजी मारणाऱ्या मध्ये काढायच्या 6 धावा. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ. अरे तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. अफलातून मॅच. 43 पाठलाग 37 काढल्यात. 1 बॉल 6. 1 बॉल 6. सामना जिंकला आरसीसी पेटना. लाजवाब बॉलिंग, हाय लेवल क्वालिटीची गोलंदाजी. अभिनंदन आरसीसी पेट.
काय बॉलिंग झाली आणि बॉलिंगच्या जोरावरती हा सामना आरसीसी पेठनं जिंकला. चला विश्वजित ठाकूर आपणास आयोजकांच्या वतीने विनंती असणाऱ्या मोठ्या आपण मंचावरती या. मोठ्यांचा आपण सन्मान करू. प्राऊड ऑफ रायगड टेनिस क्रिकेट. आणि योगेश तुम्हाला देखील आयोजकांच्या वतीने विनंती असणाऱ्या योगेश आपण देखील यावं. आपला देखील सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू. योगेश साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते 2000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. पण टू मॅन ऑफ द मॅच जो आला गोलंदाजीसाठी 1 ओव्हर 2 धावा देऊन 3 धावा देऊन 2 विकेट घेणारा जिशान शेख ठरलाय सामनावीर. यावर जिशान लाजवाब बॉलिंग बलाढ्य दिघोडे संघाला पराभूत केले. आणि यावं आपण मंचावरती जिशान यांना आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत. विश्वजित या आपण देखील. आणि योगेश तुमच्यासाठी जे 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. योगेश बॅटिंग करत होता असं वाटलं की 3 ओव्हर मध्येच मॅच संपेल पण तो जसा योगेश आउट झाला त्याच्यानंतर दिघोडे संघाला देखील आउट केले या स्पर्धेमधून. का बॉलिंग केले जिशाननं फक्त 3 धावा दिल्या आणि 2 बलाढ्य विकेट जिशाननं पटकावल्यात. सर्वप्रथम आपण योगेश यांना पारितोषिक देऊया. आशिष आपण 2000 रुपयाचे कॅश प्राइज द्या. सुमित कडू यांच्या वतीनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज. बापदेव क्रिकेट क्लब वेशवीचे आमचे खेळाडू. आणि या स्पर्धेला त्यांनी सायकल देखील पुरस्कृत केली. कौतुक करूया आपण योगेशचं 2 षटकार 2000 रुपये. आशिष जे सध्या पारितोषिक देते. त्याच्यानंतर आपण सन्मानाकडे जाणार आहोत. आज विश्वजित मेघनाथ ठाकूरला पुन्हा एकदा प्रेक्षकांना जवळून पाहता आला आणि त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. विश्वजित ठाकूर यांचा आपण सन्मान करूया. ISPL असतील तदनंतर भारत विपक्ष पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेटची ती मॅच आणि वर्ल्ड कप जो जिंकला आणि त्या मॅचचा सुपर डुपर हिरो विश्वजित मेघनाथ ठाकूर यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. धन्यवाद. मोठ्या यांचा आपण सन्मान करतो. मोठ्या यांचा सन्मान पाहायला मिळतो. प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातो. धन्यवाद मोठ्या आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेमध्ये आपला सन्मान आम्ही करू शकलो. मॅन ऑफ द मॅच जिशान. यावा आपण जिशानने शानच राखली संघाची असंच म्हणूया. अफलातून गोलंदाजी 6 बॉल 3 धावा 2 विकेट. आणि जिशानना आपण सामनावीर प्रसाद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. प्रसाद म्हटलं तर